वेळ एवढ्या लवकर चेंज होऊन जाते ना की आपल्याला कळत पण नाही. टाइम इज गोइंग रिअली फास्ट. तुला आठवते जेव्हा तू नोकिया 808 चा तू फॅन होता अगोदर. आताही फॅन आहे म्हणा, बट आता राईट नाव मला तो फोन पाहिजे. राईट नाव एम कॅपेबल टू बाय दिस फोन, पण तो फोन आता अवेलेबल नाही. व्हाय? कारण त्याची सर्व्हिस आता बंद झाली आहे. जस्ट लाईक तो 3-4 वर्ष अगोदर होता तो. त्याच्यानंतर त्याची सर्व्हिस म्हणजे त्याला बनवणं बंद झालंय. इट्स बीन अ व्हाईल. का प्रत्येक गोष्ट नाही का वेळेवर असते. वेळ झाल्यानंतर ती गोष्ट इज जस्ट लाईक अ हिस्ट्री. म्हणजे एक सर्टन लेवलवर नाही का ती गोष्ट नाही का आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते एक सर्टन टाइमच्या वेळेस. देन काही वेळ झाल्यानंतर आपल्याला माहित पडते की आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचलोय किंवा त्या गोष्टीच्या लेवल पर्यंत तरी पोहोचलो आहे, बट तेव्हा ती अवेलेबल नसते. आता इझी शब्द सांगायचं म्हणजे की 2015 मध्ये मला तो नोकिया 2015 नाही 2014 ला मला तो फोन हवा होता. इट वॉज लाईक वन ऑफ माय फेवरेट. तेव्हा मी वर्धेला होतो, इंजिन डिप्लोमा करत होतो. माझ्यापाशी हॅड इनफ पैसा नव्हता तो फोन घ्यायचा. बट आता माझ्यापाशी हॅड इनफ पैसा आहे, बट तुम्ही प्रॉपरली घेऊ शकून नाही राहिलोय. अनदर दॅट 2 वर्ष अगोदर मला एक फोन घ्यायचा होता, MI5. इट वॉज वन ऑफ माय फेवरेट. कधी कधी आपण त्या गोष्टीसोबत स्वप्न पण पाहायला लागलो होतो. आय यूज टू ड्रीम अबाउट दॅट फोन. नोकिया म्हणतो, Xiaomi MI5. बट तो फोन सुद्धा पण एक प्रकार हिस्ट्री झालाय. जस्ट लाईक एव्हरीवन इज फॉरगेट अबाउट दिस थिंग. खूप साऱ्या गोष्टी माझ्यासाठी नवीनच आहे. आताही माझ्यासाठी नवीन आहे, जरी त्या जुन्या झाल्या असेल तरी. इट वॉज ग्रेट. वेळ अशी गोष्ट आहे की त्याला समजणं खरंच खूप कठीण आहे. जेव्हा आपण वेळेची वाट बघतो तेव्हा वेळ खूप हळू चालतो, बट जेव्हा वेळ खूप हे असते, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की काय सुरू आहे, म्हणजे जस्ट लाईक काम करत आहे किंवा आपण जे आवडीचं काम करत आहे. कोण वाजून राहिलं रे एवढ्या रात्री? काम करत आहे तेव्हा टाइम इज गोइंग रिअली फास्ट. माझ्यासोबत पण शायद असंच होईल. हळूहळू वेळ इतक्या त्वरित निघून जाईल का मला कळणार पण नाही. सो आय यूज टू लर्न अबाउट दॅट. या गोष्टी समजून घ्यावं लागेल. अँड या पुन्हा एक वेळा वाजवेला, नाहीतर इथून धावत येईल. हा तर इट वॉज लाईक आता मी एक प्रकारे सुपर हिरो, DC कॉमिक, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स याच्याबद्दल थोडा विचार करत होतो. त्यांच्या हिस्ट्रीबद्दल जाणून घेत होतो. म्हणजे बघ ना, त्यांनी कुठून सुरुवात केली होती. एक कॉमिक बुक रायटिंग पासून हळूहळू कॅरेक्टर बनत गेले. आता त्याच्यावर एक खूप मोठी फ्रँचायझी खूप मोठी ओपन आहे.
इट्स लाईक त्या लोकांनी त्यावेळेस त्यांनी विचार केला, त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचले. सो इट इज अ रिअली गुड थिंग. अँड या सो सांगण्यासाठी काय आहे नाही, बट एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आजची तारीख तर सांगून दे. हो, आजची तारीख आहे ऑगस्ट 18, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 2 वाजले आहे. Is it this then? This is my artifact episode number 12 1254. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.